तर मंडळी आज सकाळी सकाळी माझ्या हाताने एवढा मोठा कांड झाला असता. कांड होता होता राहिला. एवढं मोठं झालं की माझं लाखो रुपयाचं नुकसान झालं असतं. लाख रुपयाचं, लाखाच्या वरच असं न लाखो रुपयाचं नुकसान झालं असतं. आणि मला आता पण असं असं कसं तरी वाटत आहे. मी सकाळी सकाळी उठली, शानूची शाळा आहे म्हणून पटपट उठली आणि गेली मी पाकिस्तानमध्ये. तर तिथे गेल्यानंतर जसं वाकली आणि बस माझं मंगळसूत्र डायरेक्ट खाली अंदर सरळ. तर मग ते थोडा वेळ तर एकदम मला असं व्हायला लागलं, अरे म्हटलं आता काय झालं, खूप मोठं नुकसान झालं असं तसं. मग मी यांना उठवायला गेली, हे पण आले एकदम धडधड करत. आणि आता कसं करायचं मग पटकन हँड ग्लोव्ज घातला आणि ते हात टाकला त्याच्यात आणि ते काढून घेतलं. बरं झालं की कोणीच गेलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते स्पष्ट स्पष्ट असं दिसत होतं की कुठं पडलेलं आहे म्हणून. आणि ती जी सिस्टीम आहे ती थोडीशी वेगळी आहे. ती सिस्टीम आहे थोडीशी लांब. आपल्याकडे कशी आखूड असते, इथची सिस्टीम एकदम लांब आहे. तर त्यामुळे थोडंसं असं भीती वाटत होती की पटकन असं म्हणजे चाललं नको जायला बा म्हणून. आणि आता इथे तिथंच ठेवून आहे. दाखव डब्बा. धुतलं मी त्याला, धुतलं ते व्यवस्थित. पण त्याला आणखी चांगलं प्रॉपर स्वच्छ धुवावं लागते. विषय असा आहे की मला ना अजूनही असं म्हणजे हे वाटत आहे की किती मोठं नुकसान झालं असतं आज आपलं, किती मोठं. कारण की आज ते तेवढी वस्तू करायला जाणं म्हणजे लाखो रुपयाची गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे ते आमच्या बाबांनी दिलं होतं ते मला घेऊन. आता जेव्हा ते रिटायर झाले ना तेव्हा त्यांनी घेऊन दिलं होतं. त्यांची आठवण ते वेगळीच गोष्ट होती. पण पैसे किती मोठे द्यावे लागले. त्यावेळेस तर कमी, पण यावेळेस जास्त पैसे द्यावं लागते आता जर गेलं तर असं एवढं मोठं नुकसान झालं होतं. आणि त्याच धांदलीमध्ये आज शानूची शाळासुद्धा बुडली. आता जाऊ द्या, शाळेचं काही नाही, पण ते तेवढं मोठं हे झालं असतं तर किती नुकसान झालं असतं. त्यातल्या त्यात मी किती दिवस ते डिप्रेशनमध्ये असती की एवढं मोठं काय करून ठेवलं म्हणून आपण. कारण की मला तर सोनं म्हणा किंवा पैसे म्हणा ते हरपले की मला खूप असं हे वाटते का एक एक रुपये आपण मेहनतीनं कमवतो. आणि आमचं जे आहे ते तर आमची कंडिशन तर वेगळीच गोष्ट आहे. आमच्याकडे असले तर खूप असतात, नाही तर मग काहीच नसतात. आणि ते खूप मोठी गोष्ट आहे. ते त्याच्यासाठी प्रॉपर मी नंतर एक ब्लॉग बनवेन. पण आज खरंच हे म्हणते मला, तू मला संडासात टाकलं होतं म्हणते. मी पण तुला संडासात टाकलं होतं. मग कसं आहे, खरंच तू मस्त झोपून राहिला, किती मोठं नुकसान झालं. तर असं आहे मग मंडळी. आता आजच्या ब्लॉगला स्टार्ट इथूनच झाला. तर पुन्हा आता तुमचं एकदा, पुन्हा नाही पहिल्यांदाच स्वागत करते तुमचं. तर काय विसरली मी, विसरली या सगळ्या याच्यामध्ये. काय रे, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग. तर अशा प्रकारे आमची काहीची सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसाची, एवढ्या मोठ्या अपूर्ण कांडापासून. अर्धवट केलं, पूर्ण नाही झालं. ते नाही होऊ दिलं, कारण की ते जर झालं असतं तर जाऊ द्या. आता जे झालं ते झालं. मला पहिले त्याला हे करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. त्यासाठी मला हँड ग्लोव्ज घालावे लागेल. तर आता हे सगळे उठलेले आहे, यांच्यासाठी चहा वगैरे घेते. तुम्हीच करा, मी करणार नाही का हो. चहा वगैरे करा, मी तोपर्यंत साफ करून घेतो ना. मान नका आलू, असं नका करू. मी टेन्शन मध्ये आहे थोडंसं, मला डिप्रेशन आलं बाहेर आलं, लय डिप्रेशनच्या बाहेर आले. चहा बंद नाही ना, मांडा असं आहे. तर मंडळी बघू शकता, सोने पे सुहागा. एवढं मोठं माझं सोनं गेलं असतं. आता याला मी स्वच्छ करून घेते पूर्ण. पहिले इकडे स्वच्छ करून घेते आणि मग तिकडे करते. तिकडे म्हणजे गरम पाण्यामध्ये वगैरे स्वच्छ धुवून घेते. इथंच तर गरम पाणी होते आपल्या ना, इथंच होऊन जाते.
झालेला आहे छान स्वच्छ धुवून, हे बघा. आणि गोष्ट काय आहे ना, याची जी ही कढी आहे ना, ही कढी याची पतली आहे, म्हणजे याच्यामध्ये आणखी सोनं टाकावं लागते. ज्यावेळेस ही कढी चपटी झाली होती ना, त्यावेळेस मी गेली होती सोनाराच्या बाहेर जे बसून राहते त्या काकांपाशी हे व्यवस्थित करायसाठी, कारण की ही अशी व्यवस्थित लावू झाली होती चपटी, पूर्ण अशी चपकली होती. तर म्हणून मग हे करायसाठी गेली. ते काका म्हणे की हे कढी जी आहे का खूप पातळ आहे तुमची म्हणे, आणि हे कधीही असं म्हणजे निसटू शकते बा, कारण की वाकून जाते, लवकरच वाकून जाते. तर त्यामुळे या कढीमध्ये थोडंसं 1 ग्राम किंवा अर्धा ग्राम तरी सोनं टाकावं लागेल म्हणे. तर यामध्ये आता 1 ग्राम किंवा अर्धा ग्राम जेवढं म्हणेल तेवढं सोनं टाकून द्यावं लागेल, कारण की हे असं चांगलं नाही आहे, कुठेही पडून जाईल. आणि याची कढी जी आहे बघू शकता तुम्ही कशी आहे, थोडीशी हेच आहे, म्हणजे नरम आहे अशी, तर ते पटकनच झोपेत वगैरे असंच राहते हे. आणि जेव्हा जास्त दाबलं ना तर हे पूर्ण चापट होऊन जाते, तर त्याच्यातही प्रॉब्लेमच आहे. तर आता बघू, नरेशच्या लग्नाच्या वेळेस घालावंच लागेल, तर याला धागा वगैरे बांधून घ्यावा लागेल व्यवस्थित. असं आहे, एवढ्या रुपयाचं नुकसान झालं असतं आज माझं. तर एवढं मोठं आज माझ्या हाताने नुकसान झालं असतं. खरंच आज मी खूप मोठ्या ह्याच्यातून वाचली म्हणून सोडून द्या, माझं तर कुणी काही केलं नसतं. पण एक नुकसान तर झालंच असतं ना. एक पैसे आपण एवढे लावतो, एवढ्यांनी सोनं घेतो, किती आनंद असतो ना तो. तर त्यावेळेस जेव्हा घेतलं ना तेव्हा तसंच आनंद होतं मला, आणि आज जे झालं ना तेवढ्याच डबलचं मला दुःख झालं होतं. घडलं तर नाही, पण ते झालंच ना, अर्ध्यापर्यंत जाऊन वापस आलं. आणि मला खूप मी त्याच याच्यात होती. मग करण म्हणे जाऊ दे ताई, टेन्शन नको घेऊ. हे गेलेले होते ट्रीपवर, तर करण म्हणे आता आपण काही नाही, छान मस्त शेवळ्या कर म्हणे नाश्त्यासाठी, आणि बढियापैकी मट्टा पण केला, आणि त्यांनी पण माझी थोडी मदत करू लागली. त्यानंतर मग मी जेवण खावण वगैरे केलं, आणि त्यानंतर बसली मी मशीनवर ब्लाऊज शिवायसाठी, कारण की हे ब्लाऊज शिवणं मला खूप जास्त आवश्यक होतं. साडी घालायची होती मला ही लग्नाच्या, आता 2-3 दिवसा कार्यक्रमात लागणार होतं, तर त्याच्यात घालायची होती ही साडी. तर हे ब्लाऊज शिवून घेतलं. मी म्हटलं जाऊ दे, आपल्याकडून झालं तर नाही ना, झालं असतं तर ते वेगळी गोष्ट. आता ते घेऊन बसण्यात आणि त्याच्यावरच विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. म्हटलं ब्लाऊज शिवणं चालूच होतं, तर लाईट गेली. आणि आता शिवून घेते म्हटलं पूर्ण, तर लाईट गेली. असं आहे, आज अडथळे कामात काही ना काही होत आहे. तर आज मला पार्लरमध्ये सुद्धा जायचं आहे, जाणेच आहे. उद्यापासून प्रोग्राम स्टार्ट होईल तिकडले, आणि मग थोडासा चेहरा पण आहे तो छान दिसायला पाहिजे, त्याच्यासाठी फेशियल वगैरे तर काही करणार तर नाहीच. मी ते आली होती ना स्टार्टिंगला, तर तेव्हा 2-3दा केलं होतं, पण त्याच्यानंतर मग पूर्ण टोटली सोडून दिलं, कारण की मला ते काहीच सूट होत नाही. तर असं म्हणजे काही वेगळं असं काही सूट होत नाही मला, त्याच्यामुळे मग मी ते फेशियल वगैरे काही करत नाही. एवढे मागच्या वर्षी माझ्या भावाचे वगैरे लग्न झाले तेव्हा मी फेशियल वगैरे केलं नाही, कशाला विनाकारण सूट होत नाही तर कशालाच करायचं. तर आपलं जे मास्क आहे ना, ते जे आयुर्वेदिक आहे, आणलं होतं मी ते, तर तेच लावून घेणार. लाईट आली. चला, मी माझं ब्लाऊज कंप्लीट करून घेते, आणि मगांच्या भांड्यांचा पसारा आहे पडलेला, तर ब्लाऊज कंप्लीट करते आणि मग ते बाकीची कामं करत बसते. पिंपल बसून ब्लाऊज वगैरे पूर्ण शिवून घेतलं. कामं होते करायची 2-3, ते कामं करून घेतली, आणि त्यानंतर मग आली मी इथे पार्लरमध्ये. थ्रेडिंग आज कोणत्या हालतीत करणं खूप आवश्यक होतं. मला तर खूप वेळ झाला पार्लरमध्ये जायसाठी. काकू पण सगळं त्यांचं आवरवर केलं, आणि त्या दिवसभर कस्टमर चालू असते यांच्याकडे, तर त्यांचं आवरवर केलं, आणि त्या जात होत्या स्वयंपाक करायसाठी, पण त्या आल्या आणि थ्रेडिंग करून दिली माझी. त्या खूप अशा सॉफ्ट, म्हणजे सॉफ्ट हार्टेड असते ना तशा टाईपच्या आहे, खूप प्रेमाने बोलतात. तर ते तर आहेच, आणि त्यांचं कामसुद्धा खूप छान आहे. तर चला, आता मी थ्रेडिंग वगैरे करून घेते, आणि लगेच मग मामाच्या घरी जायसाठी तयारी करते. मंडळी,
मंडळी आली मी पार्लरमधून आणि आता जाते मी मामाकडे. खूप वेळ झालेला आहे, तर चला जाते मी पटकन. हे यायचेच होते म्हणून मग मी म्हटलं करणला चल मला सोडून दे मामाकडे, भरपूर वेळ झालेला आहे आणि खरंच इथे जेवण वगैरे चालू होते मी गेली तेव्हा. आणि यांनी मला बघा कुठं सोडून दिलं, एकदम दूर चालला होता तो मला यवतमाळला घेऊन. आणि इथे छान असं घर वगैरे सजवलेलं होतं आणि आज हिरवा मांडव सुद्धा पडलेला होता. अगं बाई मंडळी, भरपूर मंडळी आली. अरे 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 मोठे मंडळी केव्हा आले? हो का? तुम्ही आम्हाला कॉल नाही केला मग आगमनाबाबत? ओ, असं कसं विसरता तुम्ही मला? अच्छा. अगं बाई, हो वेळ झाला, मला पार्लरमध्ये गेली होती मी. तर आली मी मंडळी घरी आणि मस्त जेवण वगैरे केलं आणि तिथे सुद्धा आम्ही आमची चर्चा निघाली की आज काय काय कसं झालं होतं बा म्हणून. तर खरंच असं नाही का व्हायला नाही पाहिजे, कारण की सोनं खूप महाग आहे ना. माझं तास सकाळपासून तेच चालू आहे डोक्यामध्ये. तर लग्नाच्या याच्यात विसरून जाईल म्हणा मी. आणि तसंही आपल्यापाशी आपलं सोनं आहे, गेलं नाही, ते देवाची कृपा. तर असं आहे मग मंडळी, आज माझं नुकसान झालं असेल ₹1,00,000. तर तुम्ही तरी आता माझ्या आजचा ब्लॉग बघून तुम्ही तरी तुमचं बघा, सोनं व्यवस्थित, कडी वगैरे व्यवस्थित लावून आहे की नाही आहे. तर चला मग मंडळी, आजच्या ब्लॉगला करते मी तेच एंड. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.